मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान विषयक 20 प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर आजचा आपला संडे स्पेशल सुपर क्लास सुरू करूया. प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? आपले पर्याय आहेत: ए. बाबाजी भोसले, बी. शहाजी भोसले, सी. संभाजी भोसले, डी. मालोजी भोसले. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मालोजी भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव मालोजी भोसले होते. प्रश्न दुसरा, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? आपले पर्याय आहेत: ए. हंटर आयोग, बी. सायमन कमिशन, सी. कोठारी आयोग, डी. मेकॅले आयोग. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हंटर आयोग. महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली. प्रश्न तिसरा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? आपले पर्याय आहेत: ए. भगतसिंग, बी. लोकमान्य टिळक, सी. राजगुरू, डी. विदा सावरकर. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांना भारतीय राजकीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. प्रश्न चौथा, शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? आपले पर्याय आहेत: ए. 16व्या, बी. 17व्या, सी. 10व्या, डी. 14व्या. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 16व्या. शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. प्रश्न पाचवा, प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? आपले पर्याय आहेत: ए. नागपूर, बी. नाशिक, सी. पुणे, डी. श्रीरंगपट्टण. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. श्रीरंगपट्टण. प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी श्रीरंगपट्टण येथे होती. प्रश्न सहावा, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? आपले पर्याय आहेत: ए. हिरोजी फर्जत, बी. अण्णाजी दत्तो, सी. कोंडाजी फर्जत, डी. बहिर्जी नाईक. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बहिर्जी नाईक. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते. प्रश्न सातवा, तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता? आपले पर्याय आहेत: ए. रायगड, बी. प्रबळगड, सी. लोहगड, डी. कोंढाणा. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. कोंढाणा. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला होता. त्याला सिंहगड असे देखील म्हणतात. प्रश्न आठवा, अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली होती? आपले पर्याय आहेत: ए. राजगड, बी. प्रतापगड, सी. लोहगड, डी. तोरणगड. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रतापगड. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली होती. प्रश्न नववा, 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? आपले पर्याय आहेत: ए. रंगो बापूजी, बी. धारराव पोवार, सी. रघुनाथ करंदीकर, डी. प. ओ. हसूम. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. रंगो बापूजी. 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार रंगो बापूजी होते.
प्रश्न 10वा, डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? आपले पर्याय आहेत ए. महर्षी कर्वे, बी. वीरा शिंदे, सी. कर्मवीर भाऊराव पाटील, डी. छत्रपती शाहू महाराज. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वीरा शिंदे. वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केली. मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही, मात्र आम्हाला असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा, महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? आपले पर्याय आहेत ए. ग. बा. सरदार, बी. इरावती कर्वे, सी. वी. वा. शिरवाडकर, डी. शिवाजी सावंत. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ग. बा. सरदार. महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक ग. बा. सरदार हे आहेत. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? आपले पर्याय आहेत ए. समुद्रगुप्त, बी. चंद्रगुप्त, सी. सम्राट अशोक, डी. बिंबिसार. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. समुद्रगुप्त. खालीलपैकी समुद्रगुप्ताला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. प्रश्न 13वा, 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आपले पर्याय आहेत ए. गो. कृ. गोखले, बी. दादाभाई नौरोजी, सी. राजबिहारी घोष, डी. व्योमेशचंद्र बॅनर्जी. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. राजबिहारी घोष. 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष राजबिहारी घोष हे होते. प्रश्न 14वा, उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? आपले पर्याय आहेत ए. जेजुरी, बी. सासवड, सी. भिवरी, डी. किकवी. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भिवरी. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी या गावात झाला. प्रश्न 15वा, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? आपले पर्याय आहेत ए. अंदमान, बी. ठाणे, सी. एडन, डी. मांडाले. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. एडन. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना एडन या कारागृहात ठेवले होते. प्रश्न 16वा, मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन प्र. के. अत्रे यांनी कोणाचे केले आहे? आपले पर्याय आहेत ए. साने गुरुजी, बी. वि. स. खांडेकर, सी. अण्णा हजारे, डी. बाबा आमटे. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. साने गुरुजी. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन प्र. के. अत्रे यांनी साने गुरुजींचे केले आहे. प्रश्न 17वा, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी ही रचना कोणाची आहे? आपले पर्याय आहेत ए. संत मुक्ताबाई, बी. संत कान्होपात्रा, सी. संत जनाई, डी. संत बहिणाबाई. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संत मुक्ताबाई. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी ही रचना संत मुक्ताबाई यांची आहे. प्रश्न 18वा, गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? आपले पर्याय आहेत ए. वर्धा, बी. गोदावरी, सी. वैनगंगा, डी. यापैकी नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वैनगंगा. गोसीखुर्द प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे.
प्रश्न 19वा, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? आपले पर्याय आहेत: ए. कुसुमाग्रज, बी. केशवसूत, सी. माधव जुलियन, डी. ग्रेस. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. केशवसूत. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसूत यांना ओळखले जाते. प्रश्न 20वा, मधुकर नावाचे नियतकालिक कोणी सुरू केले होते? आपले पर्याय आहेत: ए. विनोबा भावे, बी. अण्णासाहेब डांगे, सी. न्यायमूर्ती रानडे, डी. पंडिता रमाबाई. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विनोबा भावे. मधुकर नावाचे नियतकालिक विनोबा भावे यांनी सुरू केले होते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.